एवढे मोठे पपयाचे झाड आहे आपल्या घरी, पण ह्या पपया पिकत काऊन नसून होय? पहा बरं किती मोठ्या मोठ्या पपया लागल्या आहे, एकही पिकून नाही राहिली. तर काय टाकावं पपया पिकासाठी? तर मी काय म्हणतो, त्याला जर असं आरे असं ब्लेंडर टाकली तर माणूस आहे काय तो? झाडाला बी नाही सोडलं या माणसानं, झाडाला बी नाही सोडून राहिले तुम्ही. नाही, मी म्हणतो का बा आरे असं ब्लेंडरचा एक एक जर गिलास टाकला त्याले तर मग पपया बम पिकते त्या अशा. उठान लवकर, उठान निघा नको तिकडे बाहेर. बडबड इथं मुंग्या टोचून राहिल्या, धरीनं दिन तुमच्या अंगावर टाकून. काचुऱ्यापेक्षा काही कमी नाही आहे म्हटलं. असं म्हणतो मी, कारेसचा ब्लेंडरचा जर एक एक पॅक टाकला पपयाला तर अशा पपया पिकते ना, सटत पिकते. खाणं वंदाने आपल्याकडून तुलेच विकायला पाठवून मी. असं म्हणजे माया म्हणणं आहे, असं म्हणणं आहे माझ्या गरीब माणसाचं. आपण हे ट्राय करून पाहू. चांगली म्हणून राहिली बाई, पपया नाही पिकून राहिल्या तर कोणी सांगन बा एखादी जण का ह्या पपयाने काय टाकावं काय नाही पिकासाठी. तुम्ही आपलीच लावून राहिले. कसं आहे म्हणजे एक एक जर अर्धा आणला तर कसं आहे, अर्धा मा कामी येते ना अर्ध्या पपयाच्या कामी येते. असं म्हणते म्हणजे कसं काय रे पपया टाकता, बंदाच घेऊन घ्या ना, बंदाच. काय ते अर्धा तुमच्या कामी येते, अर्धाच काय नाही घेता, बंदाच घेऊन घ्यायचा. चला काय करून राहिली हे? आता निंदून राहिली काय तू? आता निंदत असते काय? तिला पाठवावं लागते कामाले. निंदता ते काय तुले? दाखवड्या हातानं खुरपून राहिली. हां, दाखवड्यातून खुरपून राहिली. एक छटाभर 50 ग्रॅम माती निघत नाही त्या दाखवड्या हातानं. ते झाड मीच लावलं होतं गोडंबीचं. कढीपत्त्याचं झाड आहे त्याला मोठे चांगले, गोडंबी लावायचं. ह्या झाडाच्या पोपाय तोडून घे, तसाच डिकून देतो अजून. जरासं पाणी येत नाही झाडायले, मीच देतो पूर्ण झाडायले पाणी. मुंग्या आहे तिथं बरोबर, मुंग्या आहेत. झाडाचे पोपाय म्हटलं तोडून घे, तशाच जोडून देतो. हा हे की कानात मी काम पाहिजे ना तुले, काही ना काही काम तर पाहिजे. आमची पोपईची बाग आहे. बसून त्या कोंबडीसारखी उकरत एकाच झाडाले आहे, 1 घंट्यापासून तिथंच उकरून राहिली. कढीपत्त्याचं महत्त्व तुम्हाला माहीत नाही आहे. कढीपत्ता प्रत्येक भाजीत टाकावं, मस्त उकण्यात. कढीपत्ता खाल्ल्यानं डोक्याचे केस काळे राहते ना, मस्त जाडे. तुझ्या डोक्याचे केस किती काय आले? हा ना, दिसत नाही, पांढरे दिसून राहिले. मी तर रोजच खातो म्हणून वाढवा लागते. मागवलीनं वाढून राहिली. धने म्हणतात हे करतात. आता धने लावले ह्या माणसानं, धरलं दिलं पाणी सोडून त्याच्या बंदे धने वाहत म्हणजे तर म्हणजे तिथं खुर्च्या नको, खुर्च्या आणतो थांब. 2 पायावर बसता येत. कामच नाही केलं कधी मायबापाच्या घरी. नुसतं एसी होती घरी आणि वावर नव्हतं. मस्त अशी झोपणं स्टाईल हे ते काय तुला मग काय माहीत वावरात कसं काम करावं लागते. तर मग एसीमध्ये झोपणं, राहणं, मस्त खाणं, रोजचं तुपाचं खाणं, आईस्क्रीम चांगलं खाणं. का तुला काय माहीत हे काम कसं करावं लागते वावरात काय माहीत. काही आईस्क्रीमा भेटे नाही, पहिले काही जेवढं तूप भेटे नाही, भेटे पण पैशानं कमी होते. सगळेच जण बाबा नोकरीवर होते पण तरी पेमेंट कमी होता. घरी कॅन्डिडेट जास्त होते, मेंबर जास्त होते. तुम्हाला काय माहीत मोठे चांगले ज्याच्या घरातलं त्याला माहीत राहते, तुम्हाला माहीत नाही. आत्ता आलो दोघं बरोबर घे बोल. आता तिच्या घरी एसी, घुमाले गाडी, कार, म्हणजे काय माहीत वावरातले कामं कायले म्हणते आणि कायले काय म्हणते. तर 1 घंट्यापासून ते उकरून राहिली ते माती कोंबडीसारखी. हे बा हाय कोंबडी कशी मारते खुरप, पाय मारते तशी करून राहिली. काय समजते कामं म्हणजे इले. एवढा मोठा
पपईचा बगीचा लावला हा काही समजते काय समजते हे पपया दाखवा बरं ह्या हां असं वाटते का इथं मस्त एक पलंग टाकावं आणि झोपावं मस्त थंडगार लागते उन्हाळ्यात पपईचा बगीचा कोण लावला? AC पेक्षा बी चांगलं वाटते म्हटलं मी लावला कोण लावला रोज पाणी मी घालतो तुम्ही येता का? वा, झाडं कोण आणले म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाय कोण? बायको. काही बायको नाही खात. मुंग्या डसल्या लाल मुंग्या अशा आमच्या इथं भरल्या लाल मुंग्या आहे अशा जिथं हात घाला तिथं लाल मुंग्याच आहे आणि ते कुठं असं त्यांची गॅरंटी नाही आहे कुठं म्हणजे कुठं बी. उलटा मग तिथून दिसत तुमच्या बघ आहे नको ते पानं कुठं डसन त्या ह्याची गॅरंटी नाही आहे. तर असा विषय आहे. आता पोपाय मस्त लागले मोठे नेऊन राहिले काल 4-5 पोपाय तोडले आम्ही पण त्या काही म्हणजे आहे म्हणत उन्हाची आणि पिकून राहिल्या ऊन जास्त आहे ना नाही लहान लहान काय तर पिकून राहिला नसतो पोपाय बा माय बा इकडे दिसते का तुम्हाला असं आमच्या घरचा बगीचा आहे. आमचं घर तसं आहे आमचं घर म्हणजे वावरापेक्षा कमी नाही आहे मस्त म्हणजे संबार पेरता येते पालक पेरता येते पोपयाचे 15 झाडं आहे पण पोपय पिकून नाही राहिले कोणतं कार्पेट टाका लागन त्याच्यावर का काय टाका लागन काही समजत नाही.